जय महाराष्ट्र मित्रांनो, बाईक भ्रमंतीच्या एका नव्या एपिसोडमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी ह्या व्हिडिओची सुरुवातच जय महाराष्ट्र म्हणून केली आहे, कारण माझी आजची राईडसुद्धा एक महाराष्ट्रातल्याच दोन महत्त्वाच्या ठिकाणांनी मी आज करणार आहे। तर ती दोन महत्त्वाची ठिकाण म्हणजे त्यातलं पहिलं आहे परळी वैजनाथ आणि दुसरं म्हणजे औंढा नागनाथ। आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की अरे ही दोन ठिकाणं निवडण्याचं कारण काय, कारण त्याचं कारणसुद्धा तेवढंच खास आहे। कारण येत्या काही दिवसातच आता आपल्याकडे महाशिवरात्री येते आणि त्यामुळे महाशिवरात्रीला असं कुठं जायचं म्हणलं तर त्या ठिकाणी भयंकर गर्दी झालेली असते आणि दर्शन वगैरे तर आपण विसरूनच जायचं। खरं म्हणजे 5-6 तास कुठेही आपल्याला दर्शन मिळत नाही। त्याच्यामुळे मी ठरवलं की थोडंसं महाशिवरात्रीच्या एक 4-5 दिवस आधीच आपल्याला अशा पद्धतीची जर एक ट्रिप करता आली तर ते खूप चांगलं होईल। त्याच्यामुळे मी आता सलग 2 दिवसाची मला तशी सुट्टीसुद्धा मिळालेली आहे। त्याच्यामुळं मी आत्ताच ठरवलं की ही जी महाशिवरात्री स्पेशल अशी ही राईड आहे तर ती करायचं मी आता ठरवलेलं आहे। मित्रांनो, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ ही महत्त्वाची ज्योतिर्लिंग आहेत आणि काही लोक त्यांना 12 ज्योतिर्लिंगापैकी मानतात, पण काही लोक तसं मानत नाहीत। आणि याबद्दल मी थोडासा रिसर्च केला तेव्हा माझ्याही लक्षात आलं की या 2 ज्योतिर्लिंगाच्या नावात साधर्म्य असलेली 2 अजून ज्योतिर्लिंग भारतामध्ये आहेत आणि त्यांचा खरं म्हणजे इन्क्लुजन या 12 ज्योतिर्लिंगामध्ये होतं। तर आपण परळी वैद्यनाथ किंवा वैजनाथ असं म्हणतो, तसंच हे वैद्यनाथाचं अजून एक मंदिर झारखंडमध्ये आहे। तर ते झारखंडमधलं मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगामध्ये येतं। त्याचबरोबर आपण औंढा नागनाथला जाणार आहोत। तर नागेश्वर म्हणून गुजरातमध्ये एक ज्योतिर्लिंग आहे, तर त्याचासुद्धा या 12 ज्योतिर्लिंगामध्ये समावेश होतो। त्याच्यामुळे बहुतेक ही 2 ज्योतिर्लिंग त्या नावाशी साधर्म्य असल्यामुळे लोक याला 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानतात, पण काही हरकत नाही आहे। ही जी 2 ज्योतिर्लिंग आहेत ही आपल्या महाराष्ट्रातली पंचज्योतिर्लिंगापैकी सुद्धा मानली जातात। त्याच्यामुळे याला महत्त्व तितकंच जास्तसुद्धा आहे। त्याच्यामुळे तर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातली जी ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला भीमाशंकर आपल्याला माहिती असेल, त्याबरोबर त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर आणि ही 2 ज्योतिर्लिंग अशी ही ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रातली ज्योतिर्लिंग आहेत। त्याच्यामुळे ज्यांना अशा पद्धतीचा अध्यात्मामध्ये वगैरे इंटरेस्ट आहे, ज्यांना अध्यात्माची गोडी आहे, तर ते अशा पद्धतीची जी स्पिरिच्युअल जर्नी आहे ते नेहमी करत असतात। आजची राईड थोडीशी ऑड टायमिंगला मी चालू केली, त्याच्यामुळे आता ह्या ट्रॅफिकचा सामना करून मला अख्खी पुणे सिटी क्रॉस करून हडपसर मार्गे मला माझ्या इच्छित ठिकाणी आता जायचं आहे। कारण थोडीशी माझी कामं वगैरे संपून आज मला दुपारनंतर वेळ मिळाला होता, त्याच्यामुळे म्हणलो की आज उद्या सकाळी चालू करण्यापेक्षा, कारण मग परवाचा दिवस अजून माझा एक एक्स्ट्रा वाढला असता, त्याच्यामुळे आज दुपारीच मला हा स्कोप तयार झाला की आज मला राईड करता येईल। त्याच्यामुळे आज दुपारीच मी ही राईड चालू केलेली आहे। तर आता ही सगळी ट्रॅफिक जी आहे ही आता पूर्णपणे ओलांडून हडपसर मार्गे आपण घेऊया जो सोलापूर हायवे आहे, आणि त्या सोलापूर हायवेनी माझ्या मते एक 100 किलोमीटर आपल्याला पुढे जावं लागेल आणि त्याच्यानंतर काही छोटे रस्ते पार करत आपल्याला अंबाजोगाई मार्गे पोचायचं आहे आपल्याला ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी। भर दुपारी 2-2:30ची हडपसर रोडची परिस्थिती काय आहे हे आता आपण या ठिकाणी बघू शकता। इकडं खरं म्हणजे यायचं म्हणजे माझ्या अंगावर काटाच येतो या हडपसर रोडला यायचं, पण इकडची काही ठिकाणं असतील तर हा रोड घ्यायला लागतो, दुसरा कुठला काही पर्यायच नाही आहे। जोपर्यंत पुण्याच्या आजूबाजूला जो रिंग रोड प्रस्तावित आहे तो होत नाही तोपर्यंत ह्या हडपसर रोडचा वापर आपल्याला करावाच लागणार। आणि खरं म्हणजे पुण्याच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला इकडं जायचं म्हणलं तर किमान पाऊण तास ते 1 तास लागतो। त्याच्यामुळे आता मी जवळपास गेले अर्धा तास झालं या ट्रॅफिकमध्ये आहे आणि मी आता इथं हा फातिमा नगरचा जो सिग्नल आहे इथंपर्यंत मी पोचलो आहे, तरी पण त्यातल्या त्यात मी तसा कमी वेळात पोचलो आहे। तर आता बघूया अजून मला हडपसर क्रॉस करायला किती वेळ लागतो आहे ते, म्हणजे एकदा हडपसर माझा क्रॉस झालं की मला नॅशनल हायवे लागून जाईल आणि त्याच्या पुढचा माझा प्रवास एकदम सुखकर होईल। त्याच्यामुळे आता मी लवकरात लवकर पुणे शहराला जय महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, तब्बल 1 तास मला या पुण्याच्या ट्रॅफिकची झुंज द्यावी लागली आणि आता मी पोचलो आहे पुण्याच्या बाहेर। तर आता रस्ता आता साफ आहे पूर्णपणे, त्याच्यामुळे तसा काळजी करण्याची तर मला काही गरज नाही आहे। आणि आजच्या दिवसाचे साधारण मला 300 किलोमीटर आता कंप्लीट करायचे आहेत। तर आता बघूया आता कसं काय होतं आहे, कारण आता ऑलरेडी 1 तास तर इथंच गेला, 203 या ठिकाणी पुण्यातच वाजलेत माझे। तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच मी आज ट्रॅव्हल करीन, त्यामुळे 7 वाजेपर्यंत मी कुठेपर्यंत पोहोचतो हे बघूया आणि त्याप्रमाणे मग ज्या ठिकाणी मी पोहोचीन तर त्या ठिकाणी मी मुक्काम करीन आणि मग आपण परळी वैजनाथला उद्या सकाळी
आपण भेट देऊया. मित्रांनो, मी आता पुणे सोलापूर नॅशनल हायवेवरून एक्झिट घेतले आणि मी आता आहे दौंड पाटस रोडवरती आणि इथून साधारण दौंड आहे 15 किलोमीटरवर. आणि मग बघूया आपण की दौंडवर पोचल्यानंतर आपल्याला कुठला रस्ता लागतो आहे. दौंड आता इथून फक्त 5 किलोमीटरवरती आहे आणि मग आता दौंडला पोचल्यावरती आपण बघूया की कोणता रस्ता आहे की जो आपल्याला अंबेजोगाईच्या दिशेने घेऊन जातो आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला परळी वैजनाथला पण जायचं आहे, पण ते काही आज शक्य नाही होणार, कारण आज संध्याकाळी साधारण 7च्या दरम्यान मी माझी आजची राईड कंप्लीट करेन आणि मग उद्या सकाळी लवकर उठून मी परळी वैजनाथला जायला निघेन. मित्रांनो, जामखेड आता इथनं फक्त 5 किलोमीटर राहिलं आहे आणि आपण दौंडवरून जामखेडपर्यंतचा आता आम्ही प्रवास केला तर याच्यामध्ये जवळपास 70% रोड हा आता जो दिसतोय हा असाच आहे, एकदम छान बनवलेला असा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे. पण काही पॅच आहेत असे जवळपास 7 ते 8 असे पॅच आहेत की ज्या ठिकाणी रोडच नाही आहे, तो त्या ठिकाणी जवळपास असा खडखड असा पूर्ण रस्ता आहे. सगळं जर बघायला गेलं तर असा एक 25 ते 30 किलोमीटरचा 25 किलोमीटरचा असा रस्ता आपल्याला मिळेल की ज्या ठिकाणी रोड थोडासा खराब आहे, पण मॅक्सिमम रोड हा खरा असाच आहे. त्याच्यामुळे माझा तसा बऱ्यापैकी एक ॲव्हरेज असा या ठिकाणी प्रवास झाला. आता जामखेडला मी पोचून त्याच्यानंतर फक्त जवळपास 100-120 किलोमीटर राहतात अंबेजोगाईला पोचण्यासाठी. तर जवळपास एक 7:30-8पर्यंत मी अंबेजोगाईला नक्की पोचेन असं मला वाटतं आहे. तर बघूया आता इथून पुढचा रस्ता हा मला जर चांगला असा मिळाला तर मी 7:30-8पर्यंत नक्की पोचून जाईन. हो हो, काय मस्त व्ह्यू आहे. वा वा वा, एक छोटासा घाट आला आहे आणि एकदम व्ह्यू पण इथला खूप छान आहे. खरं मस्त वाटतं एकदम. आत्ता मी एका माणसाला मागं विचारलं की रस्त्याची कंडिशन वगैरे इथली कशी काय, तर त्यानं सांगितलं की थोडासा खराब आहे इथून पुढं रस्ता आणि त्याच्यानंतर मात्र खूप चांगला रस्ता आहे अंबेजोगाईपर्यंत. तर बघूया कसं काय आपल्याला हे होतं आहे. आत्ता सध्या वाजलेत साधारण 5:30, तर 7:30चं माझं टार्गेट आहे. तर बघू आपण कसं काय पोचतं आहे. तर मित्रांनो, मी आता पोचलो आहे केज या ठिकाणी आणि आता संध्याकाळचे साधारण 7 वाजलेत. त्याच्यामुळे आता इथून पुढं काही आता मी आज प्रवास कंटिन्यू करणार नाही. आता मी या ठिकाणी एक स्वराज लॉज म्हणून आहे आणि एक चांगला हॉटेल आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आता मी थांबतो आहे आणि आता उद्या सकाळी आपण या ठिकाणावरूनच आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. तर इथून परळी वैजनाथ साधारण 60-65 किलोमीटर शिल्लक राहिले. ते सकाळच्या याच्यामध्ये एक साधारण 1-1.5 तासामध्ये आपण कवर करू. म्हणजे एक 7-8:30च्या दरम्यान आपण परळी वैजनाथला पोचूया आणि त्या ठिकाणी परळी वैजनाथाचं दर्शन घेऊ आणि तिथून मग आपण आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. तर तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझं चॅनल, ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्स, आणि भेटूया आपण उद्या. हर हर महादेव मित्रांनो. तर आता सकाळचे साधारण 6:45 झालेत आणि माझं सगळं आवरलेलं सुद्धा आहे. तर आता इथून मी डायरेक्ट निघतो परळी वैजनाथकडे जाण्यासाठी. तर परळी वैजनाथ साधारण इथून 60 ते 65 किलोमीटरवरती आहे आणि आता 7 वाजता मी निघालो तरी थोडासा नाश्ता वगैरे करण्यासाठी मला एक 15-20 मिनटं त्यामध्ये जातील. आणि त्याच्यानंतर जर टाईम कॅल्क्युलेट केला तर एक 1.5 तास आपण पकडला तरी मी 9 वाजेपर्यंत परळी वैजनाथला पोहोचू शकतो, प्रोव्हाइडेड दॅट रस्ता चांगला पाहिजे. त्यामुळे पण एकंदरीत मी इकडं बघितलं तर रस्त्यावर एकदम फर्स्ट क्लास आहे. त्यामुळं मला असं काही वाटत नाही की पुढे गेल्यानंतर मला रस्ता वगैरे खराब लागेल. तर त्यामुळे एक 9 वाजेपर्यंत मी परळी वैजनाथला पोहोचेन आणि सध्याचं ऑड टायमिंग वगैरे असल्यामुळे माझं दर्शन पण लवकर होईल असं वाटतंय. आणि परळी वैजनाथचं झाल्यानंतर मला तिकडनं पुढचं जो माझं ठिकाण आहे ते आहे औंढा नागनाथ आणि ते तिथून 100 किलोमीटरवरती आहे. त्याच्यामुळे तिथं जरी आपण 100 किलोमीटरला 2-2.5 तास जरी पकडले तरी साधारण 11-11:30 वाजेपर्यंत मी औंढा नागनाथला पोहोचू शकतोय आणि एक 2 वाजेपर्यंत सगळं जेवण करून वगैरे माझं सगळ्या गोष्टी तिथं दर्शन घेऊन वगैरे कंप्लीट होईल आणि मग त्याच्यानंतर माझी रिटर्न जर्नी मी चालू करणार. त्याच्यामुळे आता सकाळच्या फ्रेश मूडमध्ये आता बाईकवरती मी आता माझी जर्नी चालू करतोय. तर आपण भेटूया डायरेक्ट आता माझ्या बाईकवरती.
करा ना फुल. फुल कर. हां आणि ते लॉक करून टाका, त्याच्यावरती नका टाकू पेट्रोल. साहेब काय म्हणतोय माहिती आहे का, हा. लॉक केलं तर ह्याला सेन्सर नाही. हां सेन्सर नाही, खाली सांडल्या जाते. बघा आपली इच्छा. नव्या दिवसाची सुरुवात करूया रामनामामध्ये जयघोष करून. जय श्रीराम मित्रांनो. मी आहे आता नॅशनल हायवे 548D वर आणि तुम्ही हा रस्ता बघू शकताय. खूपच सुंदर रोड आहे हा. मी जवळपास जामखेडपासून या रोडवरती ट्रॅव्हल करतोय आणि 100-125 किलोमीटर झालेले आहेत आणि हा रस्ता असाच्या असा आहे. अतिशय परफेक्ट असा हा कन्स्ट्रक्ट केलेला रोड आहे. त्याच्यामुळे माझ्या स्पीडमध्ये कुठेही कमी आलेली नाही आणि मी प्रत्येक ठिकाणी त्या वेळेतच पोचलेलो आहे. आणि हा रस्ता शेवटपर्यंत परळी वैजनापर्यंत पण असाच आहे असं मी मागंसुद्धा एकाला विचारलं. त्यानंसुद्धा मला सांगितलं की हा रोड शेवटपर्यंत तुम्हाला खूपच चांगला लागेल. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा या रोडवरून कधी ट्रॅव्हल करणार असाल तर तुम्हाला गाडी चालवायला वगैरे खूप मजा येईल आणि तुमचा जो प्रवास आहे तो खूप चांगला होईल या रोडवरनं. तर आता साधारण इथून फक्त 30 किलोमीटरवरती परळी वैजनाथ राहिलेलं आहे आणि माझं साधारण अरायवल 9पर्यंत मी पोचीन त्या ठिकाणी. तर बघूया तिथं पोचल्यानंतर मी दर्शन वगैरे घेतो आणि त्या ठिकाणचं आपण कसं मंदिर वगैरे आणि आजूबाजूचा जो सगळा परिसर आहे तो पण आपण बघून घेऊया. परळी वैजनाथ नगरीत सर्व शिवभक्तांचं स्वागत आहे. तर इथून आहे आता फक्त मंदिर 2 किलोमीटरवरती. त्यामुळे आता मी थेट मंदिराकडे जातो. तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझं चॅनल ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, त्याबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो मी आता पोचलोय परळी वैजनाथ मंदिरापाशी आणि सुरुवातीलाच एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की मंदिरात जेव्हा दर्शनाची रांग जी आहे तर त्या रांगेसाठी इथं काय उपाययोजना केली आहे. केवढे मोठे या ठिकाणी हे सगळे स्टँड्स वगैरे उभा केलेत. म्हणजे आपण एक विचार करू शकतो की या ठिकाणी जेव्हा गर्दी असेल किंवा महाशिवरात्री वगैरे सारखा जर सण वगैरे असेल तर त्यावेळी इथे किती लोक येत असतील आणि त्यांना या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी किती वेळ लागत असेल. त्याच्यामुळे मी आत्ता तेवढ्यासाठीच या वेळेला यायचं मी ठरवलं होतं, कारण दर्शनसुद्धा यावेळी चांगलं होईल आणि माझा वेळसुद्धा जास्त वाया जाणार नाही. तर मित्रांनो मी आता मंदिर प्रांगणामध्ये प्रवेश केला आहे आणि मला आता मंदिराचा कळस पण आता या ठिकाणी दिसायला लागला आहे. खूप भव्य असं हे मंदिराचं प्रांगण या ठिकाणी मला दिसतं. आणि आता बघूया मला आतमध्ये काही लाईन वगैरे लागते का मला पटकन माझं दर्शन होतंय. 5च मिनिटात माझं या ठिकाणी दर्शन झालं आणि खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन. महाशिवरात्रीच्या जस्ट आधी अशा पद्धतीचं दर्शन मला मिळालं, त्याचं समाधान खूप जास्त आहे. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा परळी वैजनाथाचं दर्शन मिळालं असेल तर ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी थेट निघतोय औंढा नागनाथकडे जाण्यासाठी आणि त्या ठिकाणी सुद्धा गेल्यावर माझं असंच दर्शन होईल असं मला वाटतंय. तर बघूया आता माझं त्या ठिकाणी दर्शन कसं होतंय.